विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू. पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, तुमचं स्वप्न धुळीस मिळेल. 2029च्या लोकसभा निवडणुकीवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्यात पुन्हा झुंपली आहे. विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, यासाठी आपण जीवाचं रान करू, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशाल पाटील यांना आव्हान दिलं आहे. तर माझ्या विरोधात एक लोकसभा निवडणूक लढवून माझ्यापेक्षा कमी मते मिळणारे खासदारकीची स्वप्ने पाहत असतील तर ते स्वप्न धुळीस मिळेल, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी माझ्या विरोधात एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्न पाहत असतील, पण जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की तुमचा कितीतरी वेळा पराभव झालेला आहे. जिल्ह्यातील मोठ्या लोकांवर बोलून मते मिळतील, हे स्वप्न धुळीस मिळेल, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पण ज्या मतदारसंघात भाजपाचा पराभव होऊ शकतो त्या ठिकाणी भाजप राखीव मतदारसंघ करण्याचा प्रयत्न करू शकेल आणि ज्यावेळी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल त्यावेळी निर्णय घेऊ, असंही खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. कोण बोलते मला माहीत नाही, पण जर तेच बोलत असतील ज्यांनी माझ्या विरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आता काही स्वप्न बघायचे असेल, ठीक आहे, जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की त्यांचा कित्येक वेळा पराभव झाला. ही जनता ठरवते. तुमच्या भाषणाने, तुमच्या बोलण्याने, तुमची वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे आणि ह्या जिल्ह्यात जे काही मोठे लोक होऊन गेले, ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नाही तर राज्याचं भलं केलं, त्यांच्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करून मतं मिळतील, हे असं त्यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न निश्चित धुळीत मिळणार. एक बाकीत वर्तवलंय की पुढचे खासदार तुम्ही नसणार आहे, तुम्हाला खासदार होऊन देणार नाही. नाही, अर्थात मला माहीत नाही, जर महिला राखीव पडलं तर मग मी उभारणारच नाही. त्यामुळे त्यांना कदाचित माहीत असेल किंवा जाणून बुजून ज्या ठिकाणी त्यांचा पराभवच होणार आहे त्या ठिकाणी राखीव करायचा प्रयत्न भाजप करू शकेल. ज्या वेळ होईल त्या निर्णय घेऊ. राग ज्यांनी जतचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन गेला असा राग आहे त्यांचा. असं काय नाही, जतचा जिल्हा परिषद अध्यक्ष येणाऱ्या 6 वर्षातही होऊ शकतो. 5 वर्ष सत्ता आम्हाला मिळालेली आहे. प्रत्येक विभागात काही ना काही संधी द्यायचा आमचा प्रयत्न राहील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.